नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील। पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे। पाचोरा तालुक्यातील आसनखेडा शेत शिवारात लोंबकळत असलेल्या विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श होताच एका गायीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना काल दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आसनखेडा येथील शरद पाटील हे आपली गुरे चारीत असताना गावाजवळील एका शेतात ही दुर्घटना घडली। शेतात धोकादायकरित्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारेचा गायीला स्पर्श झाला आणि काही क्षणातच गायीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेत शिवारातील अशा लोंबकळत्या तारांकडे संबंधित विद्युत विभागाचे व तेथील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। वेळीच या तारांची पाहणी करून त्या सुरक्षितरित्या खांबाला बांधण्यात आल्या असत्या तर ही दुर्घटना वेळीच टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रियाही शेतकरी यावेळी व्यक्त करीत होते। दरम्यान शेत शिवारातील सर्व धोकादायक व लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्यात यावी, तसेच मृत गायीच्या मालकाला योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी जोर धरीत होती। यासोबतच या प्रकरणात विद्युत विभागातील संबंधित अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी पाहणी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी जोर धरीत आहे। आज एका मुक्या जनावराचा जीव गेला, मात्र उद्या एखाद्या शेतकऱ्याचा किंवा नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची असेल, असा संतप्त सवाल आता आसनखेडे शेत शिवारातील परिसरातून व गावातून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा फक्त ट्रेन लाईव्ह न्यूज। यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।